बाजूला तीन गाण्यांनाच प्रेज लॉर्ड, हालेलुया. दमायचं नाहीये. हालेलुया. जितकं तुम्ही देवासाठी देवाचं गौरव मोठ्यानं नाचून गाऊन कराल तितकं सामर्थ्य परमेश्वर पुरवणार. हालेलुया. आणि अनॉइंटिंग आहे जितकं तुम्ही घ्याल तितकं तुमचे कंटेनर्स मोठे होणार. हालेलुया. आणि देवाची इच्छा आहे दमू नको, मी तुला सामर्थ्य देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. धन्यवाद येतो. हालेलुया. आपण विजयी आहोत त्याच्यामध्ये. जर पुत्र आहोत तर विजय आहोत. शेजाऱ्याचा जर पुत्र आहेस तर तू विजय आहेस. एवढा हळू मोठ्यानं सांगा. जर पुत्र आहेस तर तू विजयी आहे. विजय आपला आहे. हालेलुया. 2 मिनिटं प्रार्थना करूया. प्रभू येशू, मी तुला धन्यवाद देते, तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे आणि तुझ्यामुळे आम्ही विजयी आहोत. तुझ्यामध्ये आम्ही विजयी आहोत आणि आम्ही तुला धन्यवाद देतो आजच्या या दिवसाबद्दल, या वेळेबद्दल. मी तुझे आभार आणि उपकार स्तुती करते. येणारं वचन आशीर्वादित कर, आमचे कान उघड, आम्हाला समजून दे परमेश्वरा. आणि त्या वचनाद्वारे आचरण करण्यासाठी तू आम्हाला प्रत्येकाला तुझी कृपा प्रभू येशूच्या सामर्थ्य नावात प्रार्थना मागते म्हणून आमेन. मी आभार मानते आपल्या बाळासाहेबांचे, त्यांनी मला परत एकदा तुमच्यामध्ये देवाचं वचन सांगण्याची संधी दिली. प्रेज लॉर्ड. आपण विजयी आहोत. मी सुरुवातीलाच म्हटले की आपण काय आहोत? विजय. देवाने आपल्याला विजयासाठी निर्माण केलेलं आहे. आणि जर देवाने आपल्याला निर्माण केले त्याच्या विजयासाठी, तर विजय आपला आपल्यापासून कुणी काढून घेऊ शकत नाही. कुणीच नाही काढून घेऊ शकत. प्रेज लॉर्ड. कोणती सैतानी शक्ती, जगातली शक्ती, माणसाची शक्ती तुम्हाला आणि मला विजय होण्यापासून वाचवू शकत नाही. प्रेज लॉर्ड. बरोबर आहे का? पण विजय आणि जिंकणं याच्यामध्ये फरक आहे. याच्यामध्ये फरक आहे. जिंकणं म्हणजे परत एकदा तीच समस्या, परत एकदा तेच जिंकणं, परत एकदा त्याच अडचणी, परत एकदा तेच जिंकणं. त्याला जिंकणं म्हणतात, त्याला विजय म्हणत. विजय म्हणजे परत मला कधीही त्या गोष्टीची गरज पडणार नाही, कारण मी आता महाविजय किंवा सदासाठी परमेश्वराने दिलेलं मला विजय. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण इस्रायल लोकांचं उदाहरण घेऊ शकतो की इस्रायल लोकांना मिस्र देशातून ज्यावेळेस ते बाहेर निघाले ते जिंकले होते, ते विजयी नव्हते. हालेलुया. ज्यावेळेस त्यांनी 40 वर्ष प्रवास केला ते विजयी जीवनामध्ये होते. पण ज्यावेळेस त्यांनी तो देश हस्तगत केला, तिथे जाऊन राहिले, आता ते विजयी आहे. हालेलुया. आता तो देश त्यांच्यापासून कुणी काढून घेऊ शकत नाही आजपर्यंत. भरपूर संकट इस्रायल देशावर आले, भरपूर राष्ट्र त्याच्याविषयी उठले, पण त्याला डिफीट करण्याचं म्हणजे त्याला पराजय करण्याचं आजपर्यंत कुणाच्या सामर्थ्य नाहीये. त्याला म्हणतात विजयी जीवन. आता मला समस्या नाही, आता मला अडचणी नाही, मी विजयी मध्ये नाहीये तर मी विजयी आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि देवाने आपल्याला जिंकण्यासाठी नाही तर विजयासाठी बोलवलं, कारण तो विजयी परमेश्वर आहे. प्रेज लॉर्ड. तो जिंकणारा परमेश्वर नाहीये, तो विजयाचा परमेश्वर आहे. आता त्याला पराजय कुणी करू शकत नाही. ख्रिस्ताला कुणी पराजय करू शकत नाही, कुठली शक्ती नाही. तसंच आपण त्याचे पुत्र विजयासाठी आहोत. आपला प्रवास जर तुम्ही मिस्रातून निघालाय तर तुम्ही जिंकलाय. तुम्ही जर 40 वर्षाच्या प्रवासामध्ये आहात तर तुम्ही विजयामध्ये आहात. पण जर तुम्ही आता कनान देश प्राप्त केलाय, आता तो तुमच्यापासून कोणी काढून नाही घेऊ शकत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रत्येक टेक्नॉलॉजी येते इस्रायलमधून येते. हालेलुया. तिकडचं धान्य, तिकडची फळं, तिकडचं सगळं युनिक आहे. बोला येशू मसीह की. हालेलुया. त्याला तोड नाहीये, त्याला कुणीच पराजय नाही करू शकत. कुठलीच शक्ती नाही, कुठलंही सामर्थ्य नाही, कुठलंही हत्यार नाही, कुठलाही राष्ट्र त्या राष्ट्रावर चाल करून जाऊ शकत नाही. जरी त्यांनी प्रयत्न केला तरी ते इतकं मजबूत असं देवाच्या सामर्थ्याने त्याच्या आज्ञेने उभारलेलं आहे, कारण देवानी प्रॉमिस लँड म्हणजे वचनदत्त देश इस्रायल लोकांना दिलाय. आजपर्यंत टिकून ते विश्वास ठेवतात न ठेवतात त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. पण देवानी जे बोललंय ते मात्र तो करत आहे. मी तुम्हाला विजयी आणि जिंकणं याच्यातला फरक सांगितला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आणि आपण त्या विजयासाठी देवबापाने तुम्हाला आणि मला बोलवलंय. आपली मंडळी त्या दिशेनं प्रवास करत
नवरा निघून गेला, म्हणजेच तू विजयामध्ये प्रवेश करत आहेस. आता तुझं ते गोष्ट कुणीच काढून नाही घेऊ शकत, तुझं ते स्टेटमेंट कुणीच नाही काढून घेऊ शकत, तुझा तो विश्वास कुणीच नाही काढून घेऊ शकत, कारण ख्रिस्ताने मला त्या मेंटॅलिटीसाठी बोलवले. हालेलुया. ख्रिस्ताने मला त्या मेंटॅलिटीसाठी बोलवले की मला आता कुठलाही अविश्वास कितीही गुडफटण्याचा प्रयत्न करू दे, मी विजयाकडे जाणार म्हणजे जाणार. बोले येशू मसीह की जय. कारण ते मेंटॅलिटी तयार करत आहे. कारण आपला विजय कुठे आहे? इथे. इथं विचार केलाच ना, नाही संपलंय तुझं राशन, संपलाय तुझा गॅस, याला आज्ञा दे आणि बघ हेच पेटतंय का? नाही, ती पेटणार आहे, कारण माझा देव विजय आहे आणि असाधारण गोष्टी करण्याचं सामर्थ्य माझ्या देवाकडे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. विजय म्हणजे मला आता कोणी हरवू शकत नाही. अजून एक उदाहरण बघितलं तर दावीद राजा आयुष्यभर त्याने युद्ध केलं, बरोबर आहे, पण त्याचा पुत्र विजयी ठरला. त्याच्यामध्ये इतकी शांती होती त्याच्या काळामध्ये की नो युद्ध, त्याला कोणी हरवू शकलं नाही. देवाने इतकी अचाट बुद्धी, इतकं सामर्थ्य, इतकं ज्ञान, इतका आशीर्वाद त्याला दिला होता की त्याच्याजवळ सोनं आणि चांदी दगडासारखी होती, बरोबर आहे. म्हणजे तो कसा होता? विजयी होता. बोला येशू मसीह की जय. प्रेज द लॉर्ड. आणि माझ्याकडे इथून पुढचे जे आशीर्वाद आहे त्याला कोणीही बीट नाही करू शकणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमचा आणि पैसा त्याला कोणी बीट नाही करू शकणार. तुमचा विजय त्याला कोणी बीट नाही करू शकणार. तुम्ही जी धार्मिकता मिळवताय, जो पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळवताय, जी दानं मिळवताय, त्याला कुणीच बीट नाही करू शकणार. हालेलुया. देवाचं अभिवचन आहे आपल्यासाठी. प्रेज द लॉर्ड. कारण आता आपलं मेंटॅलिटी चेंज झाली आहे. आपण पुत्र झालोय, आपण दास नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि देवबापाची इच्छा आपण समजून घ्यावं की मला विजय नेमका कसा प्राप्त होईल. मला हे कळलंय, माझी मेंटॅलिटी तयार झाली आहे, मी तो विश्वास पण तयार करत आहे. देवबापाची इच्छा आहे आता वचन पण समजून घे, कारण जोपर्यंत वचन येत नाही तो विजय नाही होत. हालेलुया. पहिल्यांदा वचन आणि मग काम होताना तुम्हाला दिसतात. बोला येशू मसीह की जय. बोला येशू मसीह की जय. काढूया आपण लुकाचं पुस्तक 18वा अध्याय. अध्याय 1 ते 8 वचन आपण वाचणार आहोत. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये याविषयी त्यांना एक दाखला सांगितला, तो असा. हालेलुया. काय सांगितलं देवबापाने वचन? काय म्हणते? त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये याविषयी त्यांना एक दाखला सांगितला, तो असा. एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता, तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानीत नसे. आणि त्याच नगरात एक विधवा होती, ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की माझी दाद घ्या व माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा, पण काही काळपर्यंत तो ते करीना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्या सगळ्यांना परिचित असलेला अध्याय. आपण बरेच वेळा याच्याविषयी संदेश ऐकला असेल, तुम्ही कदाचित तुमच्या ग्रुप मध्ये दिला असेल, काही असू दे, पण आज नवीन प्रकाशन प्रभू आपल्याला देणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. याच्यातून आपण विजयी जीवन शिकणार आहोत. बोला येशू मसीह की. बोला येशू मसीह की. या ठिकाणी एक न्यायाधीश आहे जो त्याचा स्वभाव असा आहे की तो ना देवाला भीत न माणसाला जुमानत. कोणाला भीत नाही? देवाला भीत न माणसाला जुमानत. आणि त्याच गावामध्ये एक विधवा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ती विधवा त्याच्या जवळ न्याय मागायला जाते, जो देवाला भीत नाही आणि जो माणसाला पण जुमानत नाही, अशा व्यक्तीकडे ही विधवा जाते आणि तिच्या जवळ न्याय मागत आहे की मला माझ्या शत्रूंपासून सोडवा. माझा प्रश्न, विधवेला शत्रू कुठून? विधवा माहिती का? विधवेचं जीवन, विधवेला गोंजवणारी भरपूर तुम्हाला माणसं भेटतील, पण तिला शत्रू आहे ते जास्त विशेष आहे. हालेलुया. ती नवरा नसलेली लेकरं आहे की नाही आपल्याला माहित नाही, घरात राहते की नाही माहित नाही, हो नवरा होता एवढं माहितीये कारण ती विधवा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण तिचं जीवन इतकं खालावलेलं, इतकी घाणेरडी परिस्थिती, गरीब परिस्थिती, आणि हिला शत्रू आहे आणि ही त्या गोष्टीसाठी न्यायाधीशाकडे जाते आणि त्याला म्हणते की माझी काय घ्या. आता मला तुम्हाला सांगायचा उद्देश आहे की या ठिकाणी जो न्यायाधीश आहे तो म्हणजे येशू नव्हे. आपण
आपण वाचतो, न्यायाधीशाकडे गेली, तिने वारंवार त्याला सांगितलं आणि त्याने माझी प्रार्थना उत्तर ऐकलं. पण या ठिकाणी जो व्यक्ती आहे तो न्यायाधीश आहे, त्याला येशू किंवा देव म्हणत नाही. प्रेज लॉर्ड. देवबापाने हा आपल्याला दाखला दिलाय, त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव दिलेलं नाही, कारण तो दाखला आहे. ती विधवा आहे, तिचं नाव दिलेलं नाही, म्हणजेच तो दाखला आहे. आणि दाखल्याद्वारे देवबाप आपल्याला सांगत आहे की नेमकं काय प्रकारे तू विजयशाली जीवन कसं जगू शकतेस आणि तू कशा पद्धतीनं त्या कठोर न्यायाधीशाचं आणि तुझी दाद घेण्यासाठी तू कशा पद्धतीने प्रयत्न करू शकतेस. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मी परत एकदा आठवण करून देते की या ठिकाणी जो न्यायाधीश आहे तो येशू नव्हे. झोपायचं नाही. शेजारा जागा करून मला झोपू नको. इकडचे लोक सांगा झोपायचं. तुला विजयी जीवन जगायचं तर तुला हे घेतलं पाहिजे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. जागे आहात? ओके. या ठिकाणी जो न्यायाधीश आहे तो येशू नाहीये, तो देव नाहीये, ती देवाजवळ गेलेली नाहीये. तर आपण त्या गोष्टीतून शिकणार आहोत की देवबाप नेमकं मला विजय जीवन देणं कसं शक्य करू शकतो. प्रेज लॉर्ड. या ठिकाणी ती त्या व्यक्तीकडे गेली आणि वारंवार त्याला काय म्हणत आहे, माझी दाद घ्या, 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 माझी दाद घ्या. सोमवारी पण गेलीये, मंगळवारी पण गेलीये, बुधवारी पण गेलीये, गुरुवारी पण गेलीये, शुक्रवारी पण गेलीये, शनिवारी पण गेलीये आणि परत रविवारी पण आलीये. हालेलुया. प्रेज लॉर्ड. ती त्याच्याजवळ मागणी करत आहे, ती त्याच्याजवळ प्रार्थना करत आहे आणि आपल्याला ह्याच्यातून शिकायला मिळतं की सिस्टम, तुम्हाला मला सांगू द्या, हा न्यायाधीश आणि विधवा ही एका सिस्टमला दर्शवते. कुणाला दर्शवते? सिस्टम म्हणजे फॉर एक्झाम्पल आपलं सरकार घ्या. हालेलुया. जे ना देवाला भीत न माणसाला जुमानत. हालेलुया. आपलं सरकार घ्या, सिस्टम घ्या, आपलं कुठलंही घ्या, हॉस्पिटल घ्या, शाळा घ्या, कॉलेज घ्या, अशी लोक त्या हुद्द्यावर बसलेली आहेत की ज्या खुर्चीवरती तो व्यक्ती न्याय करू शकतो, तो व्यक्ती सिस्टम बदलू शकतो, पण ना तो देवाला भीत ना तो माणसाला जुमानीत. अशा लोकांजवळ ही व्यक्ती न्याय मागत आहे. अशा व्यक्तीजवळ काय मागत आहे? शक्य आहे का अशा व्यक्तीकडून न्याय मिळणं? शक्य आहे का? प्रेज लॉर्ड. शक्य आहे का अशा सिस्टीम सरकार तुम्ही हलवून दाखवावं त्याला की तो तुम्हाला न्याय मिळवून देईल. अशा सिस्टीम मध्ये आनंदी जीवन जगणं खूप अवघड आहे. प्रेज लॉर्ड. अशा सिस्टीम मध्ये जे अधिकार घेऊन बसले, खुर्चीवर बसले, जे आपल्याला त्यांच्याद्वारे काही नाही मिळू शकत, अशा सिस्टीमच्या अंडर आपण आहोत आणि आपण त्या गोष्टीसाठी, त्या व्यक्तीसाठी, त्या मिळण्यासाठी आपण वारंवार 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 ज्यावेळेस प्रार्थना करतो, प्रयत्न करतो, विश्वास ठेवतो, देवा तुमच्या माझ्यासाठी ती सिस्टीम बनवतो बरं का. हालेलुया. प्रेज लॉर्ड. माझा प्रश्न आहे की आपण विजयी जीवन कसं जगू शकतो? तर तिच्याकडून शिकायला मिळतं की तिने तिची कन्सिस्टन्सी सोडलेली नाहीये. हालेलुया. आज जर एका बँकेतून आपल्याला लोन नाही मिळालं तर आपण लगेच दुसरी बँक शोधतो. बरोबर आहे. कन्सिस्टन्सी आपली तिथूनच तुमचं ट्रान्झॅक्शन होणार आहे. कदाचित करोडो रुपयांची जी उलाढाल आहे ती तुम्हाला छोट्या बँकेतून मिळत नाही, पण जर SBI बँकेतूनच तुमचं होणं असेल आणि ती न देवाला भीते न माणसाला जुमानते, तर तुमचं आणि माझं काम आहे पर्सिस्टन्स, कन्सिस्टन्सी, त्याच्यासाठी सतत प्रयत्न करणे, त्या व्यक्तीला भेटणे, त्याच्याजवळ जाणे, म्हणजे तो आपली दाद घेईल. पण ते अशक्य आहे. हालेलुया. ही विधवा जिचं कुणी नाहीये ती वारंवार एका अशा दुष्ट न्यायाधीशाकडे जाते जो देवाला पण भीत नाहीये आणि माणसाला पण अजिबात जुमानत नाहीये. मी परत एकदा तुम्हाला सांगू दे, तुम्हाला आणि मला सातत्य पाहिजे. मी परत एकदा सांगते, तो न्यायाधीश म्हणजे देव नव्हे, तर तो न्यायाधीश म्हणजे आपल्या भारताची किंवा साताऱ्याची सिस्टम विषयी मी बोलत आहे, ज्या सिस्टमला तुम्ही आणि मी कंटाळलोय. आज कोर्टामध्ये केसेस पेंडिंग आहेत का? पण दाब घेणार कुणी 5-5 वर्ष 10-10 वर्ष केसेस पेंडिंग राहतात, फायली वाढतात, पण न्याय मिळत तारखावर तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे. हालेलुया. प्रेज लॉर्ड.
पण आपल्याला बघायला मिळतं या विधवेकडून की जे माणसाला जुमानत नाही, जे देवाला भीत नाही, त्याचं मन तिनं बदललेलं बघायला मिळतं. हालेलुया. मी परत एकदा सांगते, तो देव नव्हे, तो येशू ख्रिस्त नव्हे, तर देव तुम्हाला आणि मला त्या सिस्टीमद्वारे सांगत आहे की तुमच्या आणि माझ्याकडे ते सामर्थ्य आहे, कारण आपण आता दास नाही तर आपण आता पुत्र आहोत आणि तुमच्या आणि माझ्या हातामध्ये सिस्टम चेंज करण्याचं सामर्थ्य देवाने दिले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय बदलण्याचं? तुम्ही थकला, तुम्ही सिस्टम नाही चेंज करू शकत. तुम्ही एखादी गोष्ट चेंज करायला जाल आणि जर तो व्यक्ती बदलत नाहीये तर तुम्ही दमला तर तुम्ही त्याचं मन नाही बदलू शकत. लक्षात ठेवा. हालेलुया. हालेलुया. देवबापाची इच्छा आहे की ही विधवा जी आहे तिच्यासारखं सातत्य, तिच्यासारखी प्रार्थना, तिच्यासारखी चिकाटी तुमच्या आणि माझ्यामध्ये पाहिजे. की काही होऊ दे, परिस्थिती काय होऊ दे, उत्तर न मिळू दे, मी सारखं जाणार, मी सारखं जाणार, मी सारखं जाणार, माझ्याद्वारे देव एक दिवस काम करणार. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. देवबापाची इच्छा आहे तुमच्या आणि माझ्यासाठी. प्रभूनं तिला अभिषेक केलाय न्यायाधीशाचं मन बदलण्यासाठी. कारण प्रार्थना अभिषेक करवते आणि ते करायला लावते जे आपल्याला अशक्य आहे आणि ते आपल्यासाठी बदलतं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. फक्त तुझी प्रार्थना, तुझी चिकाटी आणि तुझे वारंवार केलेले प्रयत्न तुझ्यासाठी मोठा दरवाजा उघडणार आहे. बोला येशू मसीह की जय. कशासाठी दमलाय? तुम्हाला परत एकदा सांगू द्या, सिस्टीम विषयी मी बोलत आहे. आज आपण खरंच वेगळ्या सिस्टीम मध्ये आहोत. मंडळ्या चेंज करण्याच्या सिस्टीम आहेत माहितीये. ट्रेडिशन मध्ये गुंतल्यात मंडळ्या आणि देवबापाची इच्छा आहे तुम्ही वैतागलाय का सिस्टीमला? दमून जाऊ नका. हालेलुया. येणाऱ्या दिवसात तुम्ही न्यायाधीशाचं मन बदलताना पाहणार आहे. बोला येशू मसीह की जय. बोला येशू मसीह की जय. कारण देव त्या विधवेला बघत होता, तिची प्रार्थना बघत होता, तिची कन्सिस्टन्सी बघत होता आणि वैतागला होता. आता म्हटला बस, मी ऐकणार आहे तुझं, तुझ्या इच्छेप्रमाणे होते, तुझी दाद घेतली जाणार आहे. हालेलुया. हालेलुया. ही प्रोफेसी आहे. मंडळा प्रभू परमेश्वर चेंज करत आहे. ट्रेडिशन मधून बाहेर काढून त्याच्या आत्म्याचं सामर्थ्य तुमच्या आणि माझ्यासाठी होणार आहे. हालेलुया. बघणार येणार दिवसामध्ये अभिषेक करत आहे. कुणाला? एका बाईला परमेश्वर त्या ठिकाणी दाखवून देतो की फक्त पुरुषच नाही तर स्त्री सुद्धा ते सामर्थ्य ठेवते की जी सिस्टम चेंज करू शकते. बरं का? याची प्रार्थना वारंवार केलेली ती धावपळ देव बघणार आहे. तुमचे अश्रू बघणार आहे. त्याला वारंवार जाऊन दिवस न बघणार आहे आणि तुमच्यासाठी सिस्टम चेंज होणार आहे. तुम्ही बँकेविषयी तर दमलाय. आज ह्या जगामध्ये जगणं खूप कठीण आहे. मला तुम्हाला सांगू द्या, ही जी सिस्टम आहे ही कुठे आहे? कुठे आहे ही सिस्टम? जगामध्ये. कुठे आहे? कुठे आहे? आपला त्रास खरा काय आहे ते? जग आहे. प्रेज लॉर्ड. आपल्याला कर्ज कुठून मिळाले? कर्ज आपल्या डोक्यावर कुठे लागले? काय म्हणतात त्याला? इंटरेस्टवर इंटरेस्ट, व्याजावर व्याज, व्याजावर व्याज, व्याजावर व्याज. कुणी लागले आपल्यावर? देवानी. कुणी लागले? जगाने लागले. हालेलुया. आणि ही जग बदलण्याचं सामर्थ्य देवा तुम्हाला आणि मला देते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या पण क्षेत्रामध्ये तुम्ही जाल तिथं भ्रष्टाचार बघायला मिळतो. आपल्याला काय बघायला मिळतोय? चोरी बघायला मिळते, लवाडी बघायला मिळते. आणि अशा सिस्टीम मध्ये तुम्ही आणि मी आहोत. पण देव तुम्हाला आणि मला दाखवत आहे त्या विधवेच्या जीवनातून की तुम्ही आणि मी सिस्टीम बदलण्याचं सामर्थ्य ठेवतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा तर आज अशक्य आहे विश्वास ठेवणं की तो जे मला लिहून देतोय त्याने मी जगणार आहे का मरणार आहे? बरोबर आहे. आज खूप अविश्वास आहे लोकांच्या मनामध्ये आणि ती भीती, अविश्वास म्हणण्यापेक्षा भीती आहे की हा मला जे लिहून देतोय ते बरोबर आहे का? का हा मला 10 रिपोर्ट काढायला सांगतोय, हा मला हे तपास ते तपास ते तपास, माझा पैसा काढून घेईल. कारण अशा जगामध्ये आनंदी होणं आणि अशा जगामध्ये श्रीमंत होणं खूप कठीण आहे. कठीण आहे. तुम्ही जितकं पैसा मिळवण्याचा साठवण्याचा प्रयत्न करताय तितकं त्याच्यावर टॅक्स लावलं जातंय. तुम्ही हॉटेलमध्ये जरी खायला गेला तर तुम्ही खाता 10 रुपयाचं पण टॅक्स असतो 15 रुपयाचा. बरोबर आहे. सिस्टीम कुणी दिली तुम्हाला? सिस्टीम कुणी दिली? देवाने दिलेली. कुणी दिली एवढी डेंजर सिस्टीम की ज्याच्यामध्ये जो व्यक्ती आहे जी सिस्टीम आहे ना ती देवाला भीत आहे ना ती तुम्हाला जमानत आहे. हालेलुया. हे बदललं पाहिजे. कोण बदलू शकतं? सिस्टर विधवा शोधा. नाही. हालेलुया.
प्रेज लॉर्ड. मी फक्त विधवेविषयी बोलत नाहीये, हे तुम्ही आणि मी जे आता देवाचे पुत्र आहोत, जे प्रार्थना करण्यामध्ये पुढे चाललोय, जे विश्वासामध्ये पुढे चाललोय, ते तुमच्या आणि माझ्याद्वारे अनॉइंट आपल्याला करून सगळी सिस्टम बदलण्याच्या प्लॅनिंग मध्ये. हालेलुया. जग खूप घाणेरडं होत चाललंय. इथून पुढे आपण धारसानी म्हणू शकत नाही की येशू ख्रिस्त सत्य, मार्ग आणि जीवन आहे. नाही म्हणू शकत तुम्ही. इतकं कठोर जग बनत चाललंय, बरोबर आहे. पण तुम्हाला ना मला देव असा विश्वास देते या दिवसांमध्ये, या अध्यायाद्वारे, की तुम्ही आणि मी इतक्या सामर्थ्यवरती जाणार आहोत की सिस्टम चेंज होणार आहे. तुमच्या धार्मिक लोकांसाठी सिस्टम चेंज होणार आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुम्हाला आनंद घेता येणार नाहीये, पण देव आपल्याला स्पेशल जे देवाचे पुत्र म्हणवले जात आहेत त्यांच्यासाठी आनंद राखून ठेवलाय. हालेलुया. कितीही सरकार खालीवर जाऊ, कितीही महागाई वाढो, तुम्ही आणि मी देवात म्हणतोय की माझी लेकरं धष्टपुष्ट होतील, पुष्कळ खातील, चांगलं चुंगलं खातील, पहाडाला मध खातील. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कुठून आली त्या विधवेला इतकी शक्ती? कुठून आली? माझा प्रश्न आहे. इतकं सारखं 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 जाऊन विधवा म्हटली, तिला एकदा म्हणाले कशाला येते, ती परत नाही येणार. ती परत येणार. पण तिच्याकडं ती चिकाटी होती. प्रार्थना आपल्याला सातत्य देते, प्रार्थना आपल्याला विश्वास देतं, प्रार्थना आपला विश्वास वाढवतं, प्रार्थना आपल्याला सामर्थ्य देतं, प्रार्थना आपल्याला अभिषेक करतो. जर तुम्ही टिकून राहाल प्रार्थनेमध्ये, थकला नाही. कारण सुरुवातीचंच वचन देव आपल्याला काय सांगतं, त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये. काय करू नये? 4 वर्ष प्रार्थना केली मी, आपली हवा जायला चालू होती, लगेच जांभळ्या द्यायला चालू होतं चर्चमध्ये. आता 4 वर्षासाठी आता काय होत नाही वाटतं, दुसरं चर्च बघू का, दुसरा पास्टर शोधू का? कारण का तुझं सातत्य नाहीये, तुझी चिकाटी नाहीये, तुझा विश्वास कमी पडत आहे. पण जर तुम्ही सातत्य दाखवलं, तुम्ही चिकाटी दाखवली, तर देव तुम्हाला प्रिव्हेल करेल. म्हणजे तुमच्या विश्वासामध्ये देव तुम्हाला वाढवेल, देव तुमची चिकाटी पाहिल आणि प्रभू तुम्हाला अभिषेक करेल की तुम्ही सिस्टम चेंज करू शकता. हालेलुया. 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 तिच्याकडे एवढं सामर्थ्य येण्याचं कारण, तिला अभिषेक करण्याचं कारण तिच्याकडे सातत्य होतं. तिनं धीर सोडला, तिने शरम सोडली हो. हालेलुया. काय 10 वेळा जायचं आणि काय म्हणत तो आणि काय म्हणत तो आणि कशाला आली म्हणत, काय का म्हणलं तिकडं जाणार आहे. हालेलुया. बँकेने कर्ज नाही दिलं तर आपण म्हणत नाही, काय म्हणतो, ए तुला माझ्याकडे ठेवलंय, दे लवकर. बरोबर आहे. मी आलोय कशासाठी, मी तुला पैसे देणार, माझेच पैसे आम्हालाच नाही म्हणतोय, म्हणतात ना आपण. पण देवाकडे जाताना, देवाच्या लोकांकडे जाताना आपल्यामध्ये ती चिकाटी आणि ते धैर्य आणि ती प्रार्थना बघायला मिळत नाही. विजया जीवनासाठी आपण बघत आहोत. देव तुम्हाला आणि मला त्या न्यायाधीश म्हणजे जगाविषयी सांगत आहे. तुमचा नवरा तुमचा प्रॉब्लेम नाहीये. नवरा कुठून आलाय? स्वर्गातून आलाय, जगातून आलाय. हालेलुया. तुमची बायको तुमचा प्रॉब्लेम नाहीये. प्रेज लॉर्ड. तुमचा प्रॉब्लेम जग आहे आणि तुम्हाला आणि मला ती सिस्टम बदलण्यासाठी या विधवेच्या जीवनाकडे पाहायचंय. बोलो यीशू मसीह की, बोलो यीशू मसीह की, बोलो यीशू मसीह की. आनंद पाहिजे, विजयशाली जीवन पाहिजे, तर तुम्हाला आणि मला प्रार्थनेमध्ये देवाजवळ वारंवार सातत्याने प्रार्थना विनंती केली पाहिजे की देव मला अभिषेक करेल आणि मी ज्यावेळेस त्या राजाकडे जाईल किंवा त्या न्यायाधीशाकडे जाईल, त्या व्यक्तीकडे जाईल, त्या बँकेकडे जाईल, त्या शाळेमध्ये जाईल, त्या दवाखान्यामध्ये जाईल, तो माझ्यासाठी बदललेला असणार आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आज घटस्फोट होण्याचं कारण काय आहे? सिस्टम आपल्यासाठी हालत नाही, कारण तू चिकाटी नाही तुझ्याकडे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तू जर चिकाटी दाखवलीस ती देवाला, न्यायाधीशाला नाही, तर 100% न्यायाधीशाचं मन बदलण्याचं सामर्थ्य, जसं देवाने या विधवेला अभिषेक केला आणि ती शेवटी गेली, शेवटी तो काय म्हणाला? पण 4थं वचन, पण काही का तो ते करीना, परंतु त्याने मनात म्हटले, जरी मी देवाला भीत नाही, माणसाला जुमानत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते, म्हणून मी तिचा न्याय करेन, नाहीतर ती मला येऊन अगदी रंजीत झाली. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. शाळेमध्ये आज जर तुम्ही गेला तर आपल्यावरती खूप बंधन आहे. किती विषय आहेत? 6 विषय फक्त. पण त्याचा बोजा किती लेकरांच्या डोक्यावर? 10 किलोची बॅग त्याला घेऊन जायला लागते. म्हणजे सिस्टम किती डेंजर आहे. प्रेज लॉर्ड. ही सिस्टम बदलली पाहिजे. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हॉस्पिटलमध्ये गेला तर डॉक्टर कधी कुणाला फाडे
प्रेज लॉर्ड. तुझ्या नवऱ्यासाठी तुला असं वाटतंय की ही नाही बदलणार, पण तुझी कन्सिस्टन्सी, तुझी कंटिन्युटी प्रार्थना देव बाप तिला बदलण्याचं सामर्थ्य ठेवते. हालेलुया, प्रेज लॉर्ड. एक दिवस ती म्हणे बास आणि मी खरंच वाईट वागले किंवा खरंच मी वाईट वागला, आतापर्यंत मला समजलंच नव्हतं. तुम्हाला नाही म्हटला तरी आत्म्यामध्ये जर त्याला कळेल, देव बाप त्याला जाणीव करून दे की आतापर्यंत माझं वागणं चुकलं, आतापासून मी चांगलं होणार आहे. आणि तुम्हाला चेंजेस बघायला मिळतील. प्रेज लॉर्ड. तुम्हाला चेंजेस बघायला मिळतील. हालेलुया, हालेलुया. आणि मला माहिती माझी लोक प्रार्थना करतात. प्रेज लॉर्ड. माझी लोक सातत्य आहेत त्याच्यामध्ये. हालेलुया. तुम्ही दमता प्रार्थना करता, देव येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या प्रार्थना ऐकल्या जाणार आहेत. बोला येशू मसीह की. तुम्ही घरासाठी प्रार्थना करताय, घर कुठून येणार आहे आपल्याला? सिमेंट, वाळू, रेती, हे सगळं महागाई वाढली, मला बांधायचे, जागा घ्यायची, ही सिस्टीम मी कशी चेंज करू? तुम्हाला प्रार्थना करायची आहे, तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवायची आहे. येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर तुम्हाला अनॉइंट करेल आणि ते काम तुमच्यासाठी सोपं होणार आहे. हालेलुया, हालेलुया. आर्थिक गोष्टीसाठी साठवण्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. देवा या पैशावर आशीर्वाद दे. देवा तुमची ती प्रार्थना ऐकून येणाऱ्या दिवसामध्ये आपण आपलं चर्च आणि तुम्ही प्रत्येक जण जे या ठिकाणी बसलाय, मी गॅरंटी देते तुम्ही खूप आशीर्वादित होणार. आपलं चर्च श्रीमंत चर्च असणार. इतकं हळूय आम्ही. हालेलुया. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. देव घडवणार आहे. जर विधवेला जमलं तर मला पण जमू शकतं. मला सांगा शेजारी विधवेला जमलं, मला पण जमणार आहे. विधवेला इकडच्या पण सांगा, विधवेला जमलं मला पण जमणार आहे. मी त्या न्यायाधीशाला चेंज करणार आहे. कारण देव माझ्या बरोबर आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. तुमची घरची परिस्थिती चेंज होताना बघणार तुम्ही या दिवसामध्ये. प्रेज लॉर्ड. तुमचा फायनान्स चेंज होताना बघणार आहे. मला गॅरंटी देते. तुमच्या अंतःकरणामध्ये विचारांमध्ये जी गडबड आहे, जो न्यायाधीश जो दुष्ट आहे, जो आतमध्ये बसलाय आणि तुम्हाला बंदूक देत नाही, तुमची इच्छा आहे चांगलं बोलण्याची, चांगलं वागण्याची, चांगली कृती करण्याची, प्रार्थना करण्याची, उपवास करण्याची, पण तो ऐकत नाहीये, तो जुमानत नाहीये. तुम्ही येणाऱ्या दिवसामध्ये तुमची चेंजेस पाहणार. हालेलुया, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. देवा तुमच्यासाठी ते घडवून आणणार आहे. म्हणजेच काय, मला देवा या गोष्टीमधून काय सांगत आहे, तर तुला प्रॉब्लेम जगामधून आहे. कुठून आहे? हे सगळं जगामध्ये. हॉस्पिटल जग आहे, जगामध्ये आहे. माझी परिस्थिती, माझा आनंद, हे सगळं मला करू देत नाहीये. मला देवा काय माझ्यासाठी परमेश्वर जी योजना करते ते होत नाहीये. म्हणजे हे जग आहे, माझा शत्रू जग आहे. हालेलुया. आणि बायबल आपल्याला सांगतं, जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुझ्यात जो आहे तो मोठा आहे. प्रेज लॉर्ड. जगात जो आहे, जगात कोणी न्यायाधीश आहेत अशा खुर्च्यांवर बसले की जे बदलू शकतात, जे सिस्टीम चेंज करू शकतात, त्यांच्याकडे अधिकार आहे, पण ते गणना म्हणत नाही. परंतु देवा भीत नाही, भेद देवा. ते माणसांना पण अजिबात जुमानत नाही. काय त्यांना मोगलत जायला तिकडं, मला काय घेणं नाही, मी असाच. बरं ठीक आहे, तुला बदलतो देव. हालेलुया. तुझ्या मुखातून देवा कबूल करून घेणार आहे की बस आता होऊ दे तुझ्या मनासारखं. हालेलुया, प्रेज लॉर्ड. देवाची इच्छा येते आपल्यामध्ये. देवाचं राज्य परत एकदा परमेश्वर आणत आहे. बोला येशू मसीह की, बोला येशू मसीह की. त्या खडूस न्यायाधीशाचं मन परिवर्तन करण्याचं सामर्थ्य त्या विधवेला परमेश्वराने दिले. हालेलुया. आणि तिची सगळी परिस्थिती बदलली. त्यानं तिची दाग घेतली, कंटाळून का असेना, दमून का असेना, पण हे जग जे लयात जाते त्याच्यातून परमेश्वर तुम्हाला आणि मला अलगद वर चालणार. हालेलुया, प्रेज लॉर्ड. अलगद तुम्हाला आणि मला वर काढणार आहे. ही सिस्टीम तुमच्या आणि माझ्यासाठी परमेश्वर झुकवणार आहे. ही परिस्थिती तुमच्या आणि माझ्यासाठी झुकवणार. जगासाठी मला माहित नाही, म्हणजे देवाची प्रिय लोक आहे ज्यांना प्रभूने निवडले त्यांच्यासाठी परमेश्वर हे घडून आणणार आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. जग मला आता इथून पुढे त्रास देणार नाही, म्हणून देवाची इच्छा आहे की जगापासून वेगळा हो. कोणापासून? जगापासून. कोणापासून? जगापासून. जगाबरोबर तुम्ही झोपाल आणि मला आशीर्वाद मिळावा, जगापासून नाही मिळणार. जगाबरोबर तुम्ही फिराल, जगाबरोबर तुम्ही आयुष कराल आणि जगाने तुमचं ऐकावं, कधीच नाही, कधीच नाही होणार. ती त्या स्त्री त्याच्या बरोबर फिरत नव्हती, त्याच्या घरात राहत नव्हती, तर ती त्याच्याकडे फक्त जात होती आणि माझी दाद घ्या, माझी दाद घ्या, एवढंच म्हणत होती. हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणून देवबापाची इच्छा आहे तुम्ही आणि मी जगातून काय व्हावं? वेगळं व्हावं. आपण धावायचं
जगातून काय होऊ द्या, रूपांतर होऊ द्या, कारण मला तुला स्पेशली अनॉइंट करायचंय आणि ह्यांना हे तुला आशीर्वाद देतील असं म्हणू नकोस, तर तू ह्यांच्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरव. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला कोणीतरी येऊन आशीर्वाद देईल, नाही दे बाबा, मी त्याच्यासाठी आशीर्वादाचं कारण बनणार आहे. प्रेज द लॉर्ड. बँक मला कर्ज देईल असं नाही, तर मी बँकेसाठी आशीर्वाद बनणार आहे, माझ्यामुळे त्याचे अजून अकाउंट उघडतील. बोलायची होती की हालेलुया. देव आपल्याला त्याच्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरवत आहे, पण आपल्याला असं वाटतं ह्यानं मला द्यावं, त्यानं माझ्यासाठी करावं, त्यानं माझ्यासाठी बोलावं, त्यानं यावं. नाही बेटा, तू आशीर्वादाचं कारण ठरवतोस. हालेलुया. तुम्ही प्रत्येक जण स्पेशल आहे देवासाठी, तुम्ही प्रत्येक जण युनिक आहे परमेश्वरासाठी. आणि देवाची तुमच्या आणि माझ्याकडून अपेक्षा आहे, रडत युळत घाबरत बसायचं बंद करा. बोलायची की ती विधवा होती, अशक्त होती, एकटी होती, बिन नवऱ्याची होती, पण तिच्यामध्ये ते धाडस, ते सामर्थ्य होतं, अजिबात कंटाळली नाही. तर ती वारंवार 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 सातत्यानं प्रार्थना करत गेली आणि एक दिवस त्या न्यायाधीशाचं मन परिवर्तन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्ही ते कारण ठरणार आहात, या जगासाठी येणार. तुम्हाला माहिती शेवटचा काळ येत आहे, काल आहे, आलाय. हालेलुया. आणि त्याला देवाच्या लेकरांची गरज आहे. देवा प्रेज द लॉर्ड. कुणाची गरज आहे? तुमची आणि माझी गरज आहे सिस्टीम चेंज करण्यासाठी. त्याला तुमची आणि माझी गरज आहे सातत्यानं प्रार्थना करण्याची. त्याला तुमची आणि माझी गरज आहे की मला तुझ्याद्वारे कोणातरी आशीर्वाद द्यायचा. हालेलुया. मला तुझ्याद्वारे कोणाचं तरी भलं करायचंय, मला तुझ्याद्वारे कोणाचं तरी चांगलं करायचंय. काय तू सातत्यानं उभा राहशील? काय तू दमशील? काय तू कंटाळशील? तर अशी लोक देवा पालवे कंटिन्यू 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 कंटिन्यू. अजिबात धीर गमवायचं नाही. सोमवार मंगळवार बुधवार नो टेन्शन, मला काय होऊ दे. अरे अजून पण बदललं नाही, आज बदले. अजून पण दिसत नाही, आज बदले. अजून पण दिसत नाही, आज बदले. या विश्वासाने ज्यावेळेस तुम्ही आणि मी उभा राहतो त्यावेळेस देव आपल्याला अभिषेक करतो बघा, आणि तुम्ही त्याच्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरवा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हटलं मंडळात चेंज होणार, तुम्हाला बघायला सिस्टम चेंज होणार, पूर्ण पूर्ण सिस्टम देवा चेंज करणार आहे. हालेलुया. तुझ्यामुळे एक स्त्री करू शकते. शेजारा सांग, तुझं घर बदलण्याचं सामर्थ्य देत स्त्रीच फक्त आहे का? मग काय पुरुषाने करायचं नाही का? नो नो. देव स्त्री पुरुष हा भेद करत नाही. ही विधवा म्हणजे तुमचं माझं कॅरेक्टर नाहीये, तर देव दाखवत आहे की अशी व्यक्ती जी टाकलेली असेल, कुणी नसेल, सोडलेली असेल, ती हे करू शकते. हालेलुया. जग मला नाही तुम्हाला, जग मला नाही काय म्हणत, मला ते माझी लायकी असं म्हणत नाही किंवा मी पात्र असं समजत नाही. देव त्याला बघत नाही. देव म्हणतो तू किती सातत्य आहे, तुझा किती विश्वास आहे, तू हे करू शकतोस हे मला. हालेलुया. तुम्ही करू शकता, तुमच्या बिल्डिंग मध्ये तुम्ही काम करू शकता. प्रेज द लॉर्ड. ही बदलत नाही, बदलत नाही. सातत्य 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 सातत्य. ज्यावेळेस तुम्ही सातत्याने एका गोष्टीसाठी प्रार्थना कराल, परमेश्वर तुमच्यासाठी ते घडवेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण मी कसं करू? मला प्रार्थना कळली, मी प्रार्थना पण करत आहे, मला समजलंय. आपण वचन काढूया. पहिले योहानाचं पहिली पत्र 5वा अध्याय. योहानाचं पहिली पत्र 5वा अध्याय. चौथं वचन वाचा. मी जसं तुम्हाला म्हटलं की आपल्याला हा सगळा प्रॉब्लेम सिस्टीम मुळे आहे. सिस्टीम कुठे आहे? सिस्टीम कोण चालवत आहे? जग चालवत आहे. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. आणि या सिस्टीमला मी कसं चेंज करू शकते? तर बायबल आपल्याला या ठिकाणी सांगतं, कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते. हालेलुया. कोणापासून जन्मलेले आहे? जे देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते, आणि ज्याने जगावर जय मिळवलेला आहे तो म्हणजे आपला विश्वास. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कोण बदलू शकतं? तुम्ही आणि मी, जो देवापासून जन्मलेले आहे. कुणापासून जन्म झाला आपला? पहिला जन्म आपला होता आई वडिलांच्या उदरातून आपण आलो होतो, पण ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलं, त्या क्षणाला प्रभूने आपल्याला विजयी जीवन प्रदान केलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी देवापासून जन्मलेली आहे, मी देवापासून उत्पन्न झालेली आहे. आता मी आईचं उदर सोडलेलं आहे, आता माझा प्रभूने पुनर्जन्म घेतलेला आहे. आता मी जगावर विजय करू शकतो.
तुम्हाला शक्य आहे बरं का? प्रेज द लॉर्ड. तुम्हाला शक्य आहे, तुम्हाला शक्य आहे. जगातला बाकी कोण नाही करू शकत. जे देवापासून जन्मलेले आहे, ज्यांनी देवावर दृढ विश्वास ठेवलाय, ज्यांनी त्याला वैयक्तिक तारणानं आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारले, ते मात्र फक्त जगावर जय मिळवू शकतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवापासून जन्मलेले आहेत ते जगावर जय मिळवू शकतात, बाकीचे नाही. तशाच पद्धतीनं मला कळले मी देवापासून जन्मलोय, पण 3 गोष्टी मी जसं तुम्हाला सांगितल्या की प्रार्थना, सातत्याची प्रार्थना आणि धडाडीची, म्हणजे सोडायचं नाही, धीर गमवायचा नाही. काय दिसतंय नाही दिसतंय, आपल्याला चेंजेस नाही बघायला मिळते, तरी पण न कंटाळता सातत्य ज्यावेळेस तुम्ही ठेवाल, कारण तुम्ही देवापासून जन्मलेले आहात. या कारणामुळे परमेश्वराने ती क्वालिटी फक्त तुमच्या आणि माझ्यामध्ये ठेवली आहे. एक दिवस तो येणार आहे की न्यायाधीशाचं मन बदलणार आहे. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. माझ्या घरावरती इतके श्राप आहेत, इतके बंधन आहेत, काही टेन्शन घेऊ नको. तू देवापासून जन्मलेली आहेस, तू जेवापासून जन्मलेला आहेस. जर सातत्य आहे तुझ्या जीवनामध्ये, सातत्याची प्रार्थना आहे, तू दमणार नाहीस, हार नाही मानणार, तर गॅरंटी आहे फक्त तू देवापासून जन्मली आहेस म्हणून तुला ते शक्य आहे. तुझी परिस्थितीची सगळी श्राप तोडणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मला शक्य आहे, तुम्हाला आणि मला शक्य आहे. प्रेज द लॉर्ड. बाहेरच्यांसाठी देव बोलत नाहीये. देव तुम्हाला आणि मला इतकं सामर्थ्य समजतो. तुम्हाला आणि मला जर पुत्र म्हणतोय आणि तुम्ही आणि मीच बदलू शकतोय, तर माझा प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये? माझ्याकडे सातत्य नाही. मला इथं नाही मिळालं की मी दुसरं चेंज, हे नाही समजलं की पास्टर चेंज. पण तू जर सातत्यानं त्या न्यायाधीशासाठी प्रार्थना करशील, प्रार्थना करशील, प्रार्थना करशील, तर एक दिवस तो तुझी दाब घेणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सोडून काय होत नाही. त्या विधवेनं धीर नाही सोडला, तिनं न्यायाधीश नाही बदलला. हालेलुया. तिनं न्यायाधीश चेंज केला, तर ती वारंवार वारंवार एखादा किडा कसा माशी काढायला लागती, तसं सातत्य तिच्यामध्ये होतं. ती देवापासून जन्मलेली होती, तिला माहिती होतं कशा पद्धतीने काम करायचं, आणि ती उभी राहिली, सिस्टम चेंज केली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या न्यायाधीशाने तिचा न्याय केला. बायबल सांगते की तिला शत्रू होते, त्या शत्रू विरोधात तो उभा राहिला, कारण त्याच्यासमोर सामर्थ्य होतं, त्याच्याकडे अधिकार होता. तो एक मात्र असा व्यक्ती होता जो खुर्चीवर बसलाय, तो हे करू शकतो, पण तो करत नव्हता. त्याचं कारण तो देवाला पण भीत नव्हता आणि माणसाला पण सुमारत नव्हता. पण ही विधवा सातत्याने प्रार्थना करत असल्यामुळे तिला ते शक्य झालं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला शक्य आहे, कारण मी देवापासून जन्मलो, माझा नवीन जन्म झालाय. हालेलुया. मी ख्रिस्ताला माझा वैयक्तिक तारणार म्हणून स्वीकारलंय आणि मी विजयी आहे त्याच्यामध्ये. हालेलुया. आणि मी जगावर जय मिळवू शकते. कुणावर? जगावर जय मिळवणं साधी गोष्ट नाही, पण ती तुम्हाला आणि मला शक्य आहे हे आपल्याला आजपर्यंत माहित नाही. आपण सिस्टमला नावं ठेवतोय, आपण लोकांना नावं ठेवतोय, अधिकाऱ्यांना नावं ठेवतोय आणि गप्प बसतोय. होईल तेव्हा होईल, बघू जमलं तर झालं तर नाही झालं. फायली वाढत आहे, केसेस वाढत आहे, सिस्टीम वाढत आहे, अजून अधीनता, अजून गर्व, अजून त्याचा द्वेष, अजून राग, सगळं वाढत आहे. पण जर तू उभी राहशील तर तू सिस्टीम चेंज करणार आहेस. तुम्ही उभे राहणार. परमेश्वर म्हणते मी माझ्या लोकांना विजय देणार आहे. या चर्चला परमेश्वर विजय देणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खास या चर्चसाठी ही वारी आहे. बोलो येशू मसीह की. जिच्या माझी लेकरं जर सातत्याने प्रार्थना करत राहतील, धीर सोडणार नाही, ते माझ्यापासून जन्मले म्हणून मी त्यांना हा अधिकार दिलाय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज. जर गॅस तुझा ऐकू शकतो, तर सिस्टीम पण तुझा ऐकणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गॅस तू चालवू शकतो, तर सिस्टीम तुझ्या हातामध्ये दिलेली आहे. परमेश्वर ही छोटीशी झलक तुला दाखवली की तू काय करू शकतोस. बोलो येशू मसीह की. बोलो येशू मसीह की. आता या गोष्टीमुळे तुझा विश्वास अजून वरची लेवल गाठे आणि ते तू करू शकतो जे देवापाणी तुला बोलवले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला विजयासाठी परमेश्वराने बोलवले. जे लोक नाही करू शकतात ते आपण करू शकतो, पण आपलं सातत्य नाही. सिस्टीम आपल्याला दाबते, सिस्टीम आपल्याला धुडवते, सिस्टीम आपल्याला करू देत नाही. सिस्टीम मध्ये तुझी लायकी नाही, सिस्टीम मध्ये तुला जमणार नाही, सिस्टीम मध्ये तुला बोलावू नये. पण देव म्हणत आहे तू माझ्यापासून जन्मला आहे, मी तुला अधिकार दिलाय. हालेलुया. हालेलुया. सिस्टीम आपल्याला हलवू नाही
नाही शकत. आपण सिस्टीमला हलवण्यासाठी देवाला आपल्याला बोलवलं. आपल्याला जग हलवाय. 11 लोकांनी जग हलवलं राव. हालेलुया. किती लोकांनी काय हलवलं? जग हलवलं. देव आपल्याला ते सामर्थ्य देते. हालेलुया. आपण पण सातारा हलवणारा जेव्हा दिवसामध्ये बोले शुभासी की आपण सातारा हलवणार आहे. आपल्या एरिया ज्या ज्या ठिकाणी तुम्ही राहता ते हलवण्याचं सामर्थ्य परमेश्वर तुम्हाला देते. मला काय माहित असं म्हणला संपला. मला काही घेणं नाही. अरे तुलाच नाही पण तुला घेणं नाही. तू धार्मिक आहे. तू येशूवर विश्वास ठेवलाय. जिवंत देवाचं तू लेकरू आहे. तू जर कबूल केलंय तर तूच बदलायचं. तू जर जबाबदारी स्वीकारशील तर परमेश्वर तुला विजयीचं जीवन देणार आहे. हालेलुया. 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 परमेश्वराची येणं धन्यवाद असं हे म्हटलेले नाही तर फक्त सातत्य आणि चिकाटीनं तुला देव अभिषेक करत आहे. जसं या विधवेला प्रभूने अभिषेक केला तिने सिस्टम चेंज केली. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. मला समजलं मी कसं बदलू शकते. तर जे देवापासून जन्मलेले आहेत ते जगावर जय मिळवते आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे माझा विश्वास आहे. आणि देवपाळी त्या स्त्रीविषयी असं म्हटलं शेवटी की ह्याला म्हणतात विश्वास. कुणाला म्हणतात विश्वास? जिने चिकाटी सोडली, जिने धीर सोडला, जिने कन्सिस्टन्सी सोडली, जी उभी राहिली, तिचा विश्वास वाढला आणि तो विश्वास त्या लेवलला गेला की आता तिने न्यायाधीशाजवळ गेल्या बरोबर. न्यायाधीश म्हणला ठीक आहे तुझी दाद घेतली संपलं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. कोण आहे तो? म्हणजे माझा विश्वास. तुमचा विश्वास परमेश्वर एका दिवसामध्ये त्या लेवलवर घेऊन जाते. जशी आपण ती साक्ष ऐकली मी खूप आनंदी झाले त्या साक्षीमुळे. कारण अशा साक्षींची आपल्याला गरज आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. बाद झालं. आता तुझा विश्वास त्या लेवलवर ने की मी सिस्टीम बदलली सिस्टर. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मी त्या न्यायाधीशाचं मन बदललं. मी परत एकदा सांगते येणाऱ्या दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडता प्रार्थना करता त्या त्या प्रत्येक व्यक्तीचं मन देवा बदलणार आहे. त्या न्यायाधीशाचं मन परमेश्वर परिवर्तित करताना तुम्हाला बघणार आहे. आणि हा संदेश तुम्हाला त्यावेळेस आठवेल की सिस्टरने हा मला दिला होता आणि मी ते घडवून आणलं. हालेलुया. 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 तुमचा प्रॉब्लेम नाहीये तो जगातून आलाय. जग तुमचा प्रॉब्लेम. तुमचा बिझनेस तुमचा प्रॉब्लेम नाहीये. बिझनेस जगातून आलाय. जग तुमचा प्रॉब्लेम आहे. तुमची बँक तुमचा प्रॉब्लेम नाहीये. बँक जगातून आली आहे. जग तुमचा प्रॉब्लेम आहे. आणि जगावर जय मिळवण्यासाठी प्रभूने तुम्हाला आणि मला अभिषेक केला. हालेलुया. हालेलुया. वचन काढूया. योहानाचं पुस्तक 16वा अध्याय. योहान 33 वचन. योहान 16:33. माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा मी जगाला जिंकले आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हे कोण बोलतंय? प्रभू येशू ख्रिस्त बोलते. तुम्हाला माहित नाही सिस्टीम त्याला त्रास देत होती. एक मात्र जिवंत खरा पुत्र जो निष्पाप होता, निष्कलंक होता, कसलंही पाप त्याच्या काही आढळलं नाही. त्यानं बरे केलं, त्यानं चमत्कार केले, त्याची शिक्षा त्याला क्रूस दिली. असलं सिस्टीम आहे आपलं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आपलं सिस्टीम कसं आहे? चांगलं करणाऱ्याला पायाखाली कसं तुडवायचं, कसं त्याला खाली वळायचं, कसा त्याचा आशीर्वाद थांबला पाहिजे, त्याची धार्मिकता कशी कमी झाली पाहिजे, तो जो अभिषेकानं बोलतोय त्याला कसं खाली पाडायचं, असलं सिस्टीम आहे आपलं. पण येशू ख्रिस्त काय म्हणाला पाहिजे? धीर धरा मी जगाला जिंकले. हालेलुया. प्रेज लॉर्ड. काय म्हणाला? धीर धरा मी जगाला जिंकलेलं. इतकं कठीण मरण त्यानं तुमच्या आणि माझ्यासाठी सोसलं. इतकं कठीण संकट त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी सोसले. काहीही पाप त्याच्यामध्ये नसताना, कसली चूक त्याची नसताना, चांगलं काम केल्याबरोबर त्याला जी शिक्षा मिळालं त्याच्यासाठी तो योग्य नव्हता तरी पण तो त्यानं जगावर विजय मिळवला. आणि तो आज आपल्याला धीर देते की बाळा दमू नको, कंटाळू नको, तुझ्या प्रार्थना ऐकण्यात येणार आहे आणि तू सिस्टीम हलवणार आहे कारण मी जगाला जिंकले. हालेलुया. जर माझा येशूने जगाला जिंकले आणि तेच सामर्थ्य त्याने त्याच्या पुत्र आणि कन्याला दिले की तुम्ही जगाला जिंकणारे आहात. हालेलुया. सिस्टीम तुमच्याद्वारे चेंज होणार आहे. तुमचं फॅमिली तुमच्याद्वारे चेंज होणार आहे. तुमचा फायनान्स तुमच्याद्वारे चेंज करत आहे परमेश्वर. तुम्हाला असं वाटतं एवढे दिवस नाही झाले, एवढे दिवस नाही झालं, आता होते तुझ्यामुळे होते. हालेलुया. प्रेज लॉर्ड. वर्षापासून इच्छा आहे सिस्टर चांगलं घर, जागा,
तुझ्या पायाखाली आहे सिस्टीम. तुला देवा बायबल आपल्याला सांगते की शांतीचा देव लवकरच सैतानाला माझ्या पायाखाली तुडवेल. हालेलुया हालेलुया आमेन. शांतीचा देव म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त ज्याने जगाला जिंकले तो आज म्हणत आहे की मी सैतानाला लवकरच तुझ्या पायाखाली देणार आहे. आपल्या प्रत्येकाच्या पायाखाली देणार आहे. कारण तुझ्या प्रार्थना त्याला ऐकल्या. जशा कर्नल्याची प्रार्थना देवबाने ऐकून त्याच्याजवळ देवदूत गेला होता आणि त्याला म्हणाला घाबरू नको, तुझे दान धर्म मी पाहिले, तुझ्या प्रार्थना मी पाहिल्या, तुझं धार्मिक जीवन मी पाहिले. आता तुझ्यासाठी तुझ्या सगळ्या घराण्याचं काम आहे. हालेलुया प्रेज द लॉर्ड. तुमच्यासाठी विजयाचं जीवन येतं. आता इथून पुढे तुम्हाला कुणीही हरवू शकणार नाही. बोलो येशू मसीह की जय. 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 कारण मी माझ्या जिवंत देवाचं लेकरू आहे. हालेलुया. ज्याला जग जिंकले त्याला मला जिंकण्याचा अधिकार दिलाय. मी त्याच्यापासून जन्मलेली आहे म्हणून माझ्याकडे ती कुवत आहे की मी जग जिंकू शकते. तुमच्याकडे ती कुवत आहे. हालेलुया. तुमच्याकडे ती कुवत आहे. तुमच्यामध्ये ते गुण आहे. प्रेज लॉर्ड. सगळी सिस्टीम देऊन देवाने तुम्हाला आणि मला खाली पाठवले. त्याचे सगळे प्रोडक्ट्स प्रभूने तुमच्या आणि माझ्यामध्ये ऑलरेडी सेटल केलेले. एखादा फ्रीज आपण आणला, जसं मी तुम्हाला मागे पण म्हटलं होतं, गाडी जर आपण आणली तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पार्ट आपल्याला बसवायला लागेल. कंपनी सगळं घालून नाही, घरी आम्ही स्टेरिंग बसून घेऊया आहे का, असं ब्रेक टाप बसून घेऊया नाही. तुझ्या माझ्यामध्ये पण सगळं बसवलं. जिंकण्याचं ते जे डीएनए ना तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये. हालेलुया. विजयाचा जो डीएनए ना, डीएनए समजतो जे बापामध्ये असतं ते लेकरामध्ये असतं. बाप खडूस पोरग खडूसच बघायला मिळणार. हालेलुया. रे बाप चिंगूस पोरग महा चिंगूस. बाप रुसका पोरग भोगलं. बघा चेक करा तुम्ही. स्वतःला चेक करायचं असेल तर लेकरांकडे बघा कळत. हालेलुया. खटपट लय अवघड आहे. तू तसंच असणार आहे. तू पण एका जागी बसत नसशील म्हणून तुझं पोरग एका जागी बसत नाही. हालेलुया. जर मी देवापासून जन्मली आता तर मी माझ्या येशू सारखी असणार आहे. हालेलुया. जर त्याने जगाला जिंकले तर मी पण जगाला जिंकू शकते. बोलो येशू मसीह की जय. बोलो येशू मसीह की जय. मी माझ्या देवासारखी आहे म्हणून मी माझ्या येशू सारखा आहे. मी पण जग बदलणार आहे. त्याने जगाला जिंकले. तो निष्पाप होता तरी तो जगाला जिंकू शकला आणि ते सामर्थ्य त्यांनी माझ्यासाठी ते उदाहरण म्हणून त्याने मला दिले. तर मी पण ते करू शकते. इथून पुढचे सगळे दिवस आता मला कुठला शत्रू हरवू नाही शकत. हालेलुया. कारण मी आजपासून महाविजय करता. महाविजय करता. हालेलुया. जसं इस्रायलला आजपर्यंत कुणी नाही हरवू शकलं तसं तुम्हाला आणि मला कुणीच नाही हरवू शकलं. कुठली शक्ती तुम्हाला आणि मला हरवू नाही शकत बरं का. कुठलं सामर्थ्य तुम्ही तुम्हाला हरवू शकता. जर त्या विधवेनं जर धीर सोडला असता, तिने जर प्रार्थना बंद केली असती, तिने जर कन्सिस्टन्सी बंद केली असती, तिने जर वारंवारपणा बंद केला असता तर तिला न्याय मिळाला. पण तिची ती कन्सिस्टन्सी आपल्याला त्याच्याकडून शिकायला मिळतं की देवपाणी त्या न्यायाधीशाचं मन बदललं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मोठा आवाज करून आपण देवाला धन्यवाद देऊया की ते सामर्थ्य प्रभूने आपल्याला दिले. हालेलुया. देवाचं बरोबर एक 2 मिनिट आपण अन्य भाषेमध्ये प्रार्थना करणार आहोत. हे सगळं जे ऐकले ते आपल्या स्पिरिट मध्ये आपल्या आत्म्यामध्ये आपण लॉक करणार आहे येशूच्या नावामध्ये. कारण हे वचन कुठला सैतानी सामर्थ्य चोरून घेऊ नये. बायबल आपल्याला सांगतं वचन चोरून नेणारे आत्मे जर तुला वचन नाही समजलं तर तो दुष्ट येईल आणि तुझ्या अंतःकरणात पेरलेले ते चोरून येईल. आज तुमच्यामध्ये अन्य भाषेमध्ये आपण प्रार्थना करूया. ज्याला पण अन्य भाषा येते मोठ्याने आपले हात उंचावून लॉक करा येशूच्या नावामध्ये. तुझी लेकरं विजय परमेश्वरा ते हरणार नाही कधी. ते
सातत्याने प्रार्थना करणारे, मी देवाला रडली मारणारे, एक जग मी बदलणारे. हे सगळं मला जगामधून मिळालंय. हा त्रास मला जगामधून आहे, ही कष्ट मला जगातून आहे, आणि माझ्या देवाने जगाला जिंकलंय. Every demonic power, I break in the name of Jesus. त्यांच्या विजयापासून त्याला कुणी चालवणार नाही माझ्या देवापा. त्यांच्या विजयापासून त्याला कुणी चालवणार नाही. जे आजपर्यंत झालं नाही ते इथून पुढे त्यांच्यासाठी तू घडवणार आहे. त्यांचा स्पिरिट उचल प्रभू परमेश्वरा, त्यांचा उचल प्रभू परमेश्वरा. हो, त्यांचा अंतःकरण उचल येशूच्या नावामध्ये. आणि देवापा साधारण गोष्टी त्यांना करण्यासाठी तू मदत कर प्रभू परमेश्वरा. हालेलुया, हालेलुया. आम्ही जगामध्ये नाहीये, आम्ही जगासारखे नाहीये, आम्ही जगापासून वेगळे आणि जगापेक्षा वेगळे आहोत. जे आम्ही करू शकतो ते कुणीच नाही करू शकत. हे सामर्थ्य आम्हाला दिलं ते कुणाला नाही दिलं. आम्ही तुझे पुत्र आणि कन्या आहोत. तुझा विजय आम्ही प्रत्येकासाठी स्वीकारतो. तुझा विजय